खोक्याच्या घरावर बुलडोजर, वन विभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई। तर शिरूर कासारपासून काहीच अंतरावर खोक्याचं घर, यापूर्वी घराच्या झाडाझडतीमध्ये वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडे जप्त। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन प्रयागराजहून विमानानं रवाना, तर पुणे विमानतळावर दाखल होत बाय रोड बीडमध्ये येणार। खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। मुंबईमध्ये मराठी सेनेकडून आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासाठी बंधुमिलन कार्यक्रम। गुढीपाडव्याला या कार्यक्रमाचं आयोजन, दादरमध्ये बॅनरबाजी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, मंत्री शिरसाट यांचा दावा। एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतायत। जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका। विधानसभेत पक्ष या ठिकाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार, मकोका अंतर्गत कारवाई करा। परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी, तर परिणय फुकेंनी केलेल्या आरोपांवर चौकशी सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या लांबच लांब रांगा। होळीनिमित्त अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी महिलांची लगबग। गायच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर 15 मार्चपासून आता राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गायचं दूध 58 रुपये, तर म्हशीचं दूध हे 75 रुपये प्रति लिटर असणार। विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्याचा व्हिडिओ व्हायरल। शिक्षिकेच्या निष्काळजीपणाविरोधात विद्यार्थी आणि पालकांचा संताप।